नमस्कार मित्रांनो, काल जी एक्झाम झाली होती एक्झाममधले काही क्वेश्चन्स आहेत, डाऊट आहेत विद्यार्थ्यांना. त्यांचे जे डाऊट्स आहेत ते आज आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. त्यापैकी पहिला डाऊट विद्यार्थ्यांनी विचारलेला होता, एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे. तर व्हॅल्यू ऑफ tan 70 - tan 20 अपॉन tan 50 याची व्हॅल्यू विचारलेली आहे. बरोबर आहे. तर क्वेश्चनला पाहिल्याबरोबर मला असं वाटेल की सर 50 + 20 हे 70 होतं किंवा 70 - 20 हे 50 येतं. बरोबर आहे. आणि यानं काय होईल, तुम्हाला ते पूर्णपणे सॉल्व करता येणार नाही. ठीक आहे. तुम्ही जर हा फॉर्म्युला यूज करायचा प्रयत्न केला की tan of 50 that is equal to tan 70 minus, किंवा तुम्ही असं विचारू शकता tan 70 - 20. ठीक आहे. जस्ट नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य पाटील. आपल्या समर्थ अकॅडमीमध्ये जो एक्झाम झालेली आहे काल, एक्झाममध्ये काही क्वेश्चन्स होते, ते डाऊट होते विद्यार्थ्यांचे. डाऊट आपण एक आज करून घेऊया. त्याच्यातला पहिला व्हिडिओ मी बनवणार आहे हा. तर हा क्वेश्चन होता व्हॅल्यू ऑफ tan 70 - tan 20 अपॉन tan 50. हे ऑप्शन दिले आहेत 1, 2, 3 आणि 0. ओके. याला सॉल्व्ह करताना फर्स्ट मी काय करा, याच्यामध्ये जे काही टर्म्स आहेत ते सर्व टॅनमध्ये आहेत आणि आपल्याला एक्झॅक्टली व्हॅल्यू पाहिजे. ओके. काय करायचं, टॅनला कन्वर्ट करायचं सिम्पलेस्ट वे साइन किंवा कॉसमध्ये. ओके. आपण काय करू, हे tan 70. ओके. इथं मी काय करतो, क्वेश्चन ॲज इट इज लिहितो, ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणि tan 50. बरोबर. आता tan 70 लिहिता येतं साइन 70 अपॉन कॉस 70 आणि tan 20 लिहितं साइन 20 अपॉन कॉस 20. म्हणजे टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. तर बेसिक आहे ते झालेलं. आणि सेम साइन 50 अपॉन कॉस 50. तर आपण साइन कॉसमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप असेल क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या न्यूमरेटरमध्ये, आणि डिनॉमिनेटरमध्ये जे रॅशनल नंबर आहे त्याला मल्टिप्लाय करून उलटं करायचं असतं. बरोबर आहे. दोन्ही स्टेप मी एकत्र करणार आहे. ठीक आहे. हे जे डिनॉमिनेटरमध्ये आहे तर मी काय लिहिणार, उलटं करणार. डिवाइडमध्ये आहे ना, तर मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, उलटं होईल. विथ कॉस 50 अपॉन साइन 50. बरोबर. आणि या टर्म्सला काय करू आपण, वरती न्यूमरेटरमध्ये यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे येतं साइन 70 इंटू कॉस 20 आणि हे मायनसला मायनस, ज्या नेक्स्ट यांचं मल्टिप्लिकेशन. इथे येतं कॉस 70 इंटू साइन 20. बरोबर. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय करणार आहे, मी डिनॉमिनेटरमध्ये लिहिणार. ठीक आहे. म्हणजे इथं कॉस 70 कॉस 20, दिस इज कॉस 70 आणि कॉस 20. बरोबर. नेक्स्ट तुम्ही जर ऑब्झर्व केला तर हे जे एक्सपान्शन आहे, ओके, तर हे एक्सपान्शन आहे कंपाऊंड नायकरमध्ये एक फॉर्म्युला आहे साइन a - b. त्याचं एक्सपान्शन दिसतं. तेव्हा दिसेल तुम्हाला, जर 70 ला a 20 ला b असं कन्सिडर केला, 70 म्हणजे a लिहितरी आणि 20 म्हणजे b आहे तरी इथं b असेल. म्हणजे हा फॉर्म्युला कसा दिसतो, साइन a cos b मायनस कॉस a साइन b. एक्सपान्शन कशाचं आहे, तर साइन a - b चं एक्सपान्शन आहे. ओके. तर नेक्स्ट मी काय करणार आहे आता, याचं एक्सपान्शन मी फॉर्म्युला लिहितो. तो फॉर्म्युला असा आहे, साइन a - b चा फॉर्म्युला आहे. तर a म्हणजे 70, b म्हणजे 20. साइन a - b याचं एक्सपान्शन होतं. बरोबर. राईट. आणि डिवाइडमध्ये काय होतं, कॉस 70 इंटू कॉस 20 as it is multiplied by cos 50 upon sin 50. बरोबर. नेक्स्ट स्टेप काय, तर हे 70 - 20 किती आहे, 50 आहे आणि हे sin 50. तर हे वाला कॅन्सल होईल. ओके. तर हे तर sin 50 ओके डिवाइडेड बाय cos 70 cos 20 into cos 50 आणि sin 50. हे sin 50 कॅन्सल होतं. ठीक आहे. शिल्लक करायला मग वरती cos 50 आणि खाली येतं cos 70 cos 20. तर मित्रांनो, साइन cos 70 ची पण व्हॅल्यू एक्झॅक्टली माहित नाही आणि 20 पण ची माहित नाही. ओके. काय करायचं मग, तुम्हाला जे डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला दिले त्याच्यामध्ये काय होतं, दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा प्रोडक्ट होता. ओके. जर आपण सम किंवा डिफरन्समध्ये लिहित असतो तो फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल. ओके. आता समजा तुम्ही जर a + b केला, म्हणजे a + b 70 + 20 केला तर 90 येतं. ओके. जे मला व्हॅल्यू माहिती आहे. आणि 70 - 20 केला तर 50 येतं.
आणि समजा जर 50 येत असताना cos 50 जर आलं तर cos 50 आणि वरचं cos 50 कॅन्सल करता येतं. त्यासाठी मला काय करावं लागेल, पहिले तुम्ही फॉर्म्युला ओके इथे लिहितो, दिसत असेल तर बघा. फॉर्म्युला असा आहे की 2 cos A into cos B. ओके, याचा फॉर्म्युला काय, डिफरन्शिएशन फॉर्म्युला. तर cos असेल तर cos मध्ये येतं हे cos A plus B, ओके, आणि प्लस cos A minus B असा याचा फॉर्म्युला आहे. ओके, तर हा फॉर्म्युला आपला इथे यूज करायचा. तर काय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करा न्यूमरेटर मध्ये आणि डिनोमिनेटर मध्ये पण 2 ने काय करायचं, मल्टिप्लाय करा. न्यूमरेटर डिनोमिनेटरला कॅन्सल होऊन जाईल, काही इफेक्ट होणार नाही. तर यासाठी काय करायचं, हा फॉर्म्युला यूज करायचा. तर काय होईल, वरती 2 cos 50 आणि डिनोमिनेटर मध्ये येईल cos 2 cos A cos B आहे, हे A आणि हे B आहे. फॉर्म्युला यूज करा. तर फॉर्म्युला येतो cos A plus B. 70 plus 20 किती येतं, राईट हँड आहे 90 प्लस cos A minus B. A minus B means 70 minus 20 that is 50. बरोबर. तर नेक्स्ट स्टेप 2 cos 50 अपॉन cos 90 साठी किती असते, cos 90 असतं 0 आणि खाली किती येतं cos 50 ची व्हॅल्यू 0 झाली. 0 plus cos 50 cos 50. नेक्स्ट स्टेप काय होईल, हे cos 50 कॅन्सल होईल. आन्सर काय येईल, that is 2. तो याचा आन्सर. ओके, ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, हे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉलेजमध्ये क्लासमध्ये विचारू शकता. थँक्यू.